नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ, सकाळची वेळ आहे आणि आज आहे नको वाटणारा दिवस। म्हणजे आज गणपती बाप्पांचं विसर्जन आहे। गणपती बाप्पांचं आगमन झालं ना की असं वाटतं की नको तो दिवस यायला। म्हणजे नाही का 5 दिवसाचे जे आज घरगुती गणपती जे आहेत त्यांचं विसर्जन आहे आणि मग गौरी विसर्जन सुद्धा आहे। तर गौरी विसर्जन कसं करतात थोडक्यात ते मी या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते। पण त्याआधी जे काही डेकोरेशनचं सामान आपण काढलेलं असतं, साहित्य काढलेलं असतं ते जागच्या जागी ठेवणं सकाळी सकाळी खरं गरजेचं असतं। नाहीतर मग घरामध्ये एवढा पसारा होतो ना, कुठलंच काम सुचत नाही, असं आहे ते। तर मग चला आता आवरायला घेऊया। आणि जमलंच तर आज ना संध्याकाळी वाईतले जे गणपती आहेत ते सुद्धा म्हणजे वाईतल्या गणपतींचं दर्शन होईल। देखावे जे काही आहे ते तुम्हाला बघायला मिळेल। या आधीच्या ब्लॉगमध्ये की नाही घरगुती ज्या काही गौरी बसवल्या होत्या ना, तर घरगुती गौरींचं डेकोरेशन एवढं भारी केलं होतं। तर वाईतल्या मंडळांचं मग कसं असेल ते तुम्हाला बघायला मिळेल। आणि तिथं जिवंत देखावे असतात, म्हणजे छोटे छोटे असे नाटक म्हणूया आपण, नाटक बसवलेलं असतं, स्क्रिप्टेड असतं। मग अफजल खानाचा वध असू दे किंवा मग असं ऐतिहासिक कुठलीही छोटीशी मुवमेंट, तर ते जिवंत देखावे ते दाखवतात। तर बघू आता जायला मिळालं तर जाऊया, कारण आज संध्याकाळी खूप गर्दी असते गावामध्ये, कारण आज घरगुती गणपती जे आहेत ते विसर्जन होतात। आणि मग त्यानंतर मग फ्री टाईम असतो सगळ्यांचा, कारण आज सुट्टी आहे, उद्यापासून शाळा चालू होणार आहेत मुलांच्या। तर मग जमतंय नाही जमतंय असं होतं। तर चला ब्लॉग कंटिन्यू करा। तर आज गौरी आणि गणपती विसर्जनाचा दिवस आहे। तर इकडं का नाही मी गालीचा वगैरे जो आहे ना तो काढला होता। म्हणजे डेकोरेशन जे साहित्य आहे ना ते बाहेर काढलं ना की ते नीटनेटकं ठेवावं लागतं, कारण ते खूप महागडं असतं आणि दरवर्षी घेणं आपल्याला हे शक्य नाही। जर दरवर्षी आपण याच म्हणजे नाही का ह्याच वस्तू जर घेत राहिलो तर मग आपली सेविंग ही काही होणार नाही। तर तुम्हाला माहिती आहे ज्यांच्या घरी लहान मुलं जर असतील तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च म्हणा, संपूर्ण घराचं मेंटेनन्स म्हणा, छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत घरामधल्या, लाईट बोर्ड असू दे, प्लंबिंगचं काम असू दे, छोटे छोटे बिघडतच असतात। किंवा एखादी कुठली वस्तू घेणं होतं घरामध्ये तर त्याचेसुद्धा हप्ते फेडायचे असतात, असं होतं। तर त्यामुळे ना सणवार म्हटलं ना की खर्च हा येतोच। मग दर सणवाराला खर्च होऊ नये ना म्हणून मी काय करते, ज्या जुन्या वस्तू आहे ना अगदी ज्या विकत घेताना जशा होत्या ना तसाच त्या ठेवण्याचा प्रयत्न करते। आणि त्याच वस्तू मी 3 वर्ष 4 वर्ष तसेच वापरते, 5 वर्ष, आणि वेगवेगळ्या पद्धतीनं डेकोरेशन करत असते। त्यामुळे ते तुम्हाला कळून येत नसेल, पण मी दर दिवाळीला दर गणपतीला ना नवीन वस्तू घेतच नाही। सणवार म्हटलं ना की थोडंफार कसं खर्चाचंच काम असतं आणि तो खर्च कमी कसा करता येईल याचा मी पुरेपूर प्रयत्न करते। हौसेला मात्र मोल नसतं हे तर आहे बघा। मग सगळ्या घरातल्या मेंबर्स जे आहेत त्यांना सगळ्यांना कपडे भरपूर छान छान नवीन घेते मी दिवाळीला। पण हे जे झेंडूच्या माळा वगैरे म्हणा किंवा डेकोरेशनचं सामान, आकाशकंदील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्याला मी जास्त पैसे खर्च करत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आणि त्या काही स्वस्त नसतात बरं का ताईंनो। 100-500चा तुम्ही म्हणाल विचार करते, पण करावाच लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा। कारण बघा आपण 150 रुपयाला ह्या फुलांच्या ज्या 5 माळा आहेत ना त्या जर घेतल्या तर समजा त्या 20-25 घेतलं तर 100-500 रुपये जातातच जातात। मग त्या 100-500 रुपयाचा जर समजा घरामध्ये थोडाफार बाजार भरला तर एखाद्या छानसे 2-3 पदार्थ तयार होतात, असं होतं। त्याच्यामुळे डेकोरेशन जिथं खर्च करायचं तिथंच करावा असं मला वाटतं। म्हणजे माझं हे गणित आहे बरं का, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केलं। तर जास्त मी डेकोरेशनचा खर्च असा करत नाही। तर बेडरूम आवरून झालं, कालची जी साडी वगैरे होती ती तशीच पडलेली होती। 11 वाजेपर्यंत हळदी कुंकू झालं। रात्री तर मी 11:30 पावणे 12 वाजता घरी पोहोचले हळदी कुंकू करून, सगळ्यांचं डेकोरेशन बघून। मागचं जर तुम्ही व्लॉग बघितला असाल ना खूप छान डेकोरेशन आमच्या इथं वस्तीवर केलेलं होतं, तर तुम्ही नक्की बघा जर पाहिला नसेल तर खूप दमले आणि साडी मी तशीच फेडून ठेवून दिली होती, घडी वगैरे घातली नव्हती। आता मी घडी घालून ठेवली, बेडरूम सगळं आवरलं आणि आता हॉलमध्ये आले। तर गौराई पुढे जो काही खाऊ मांडलेला होता ना तर तो तर आता व्यवस्थित ठेवावं म्हटलं, नाहीतर मग मुंग्या वगैरे लागतील। तर इकडे आले आणि टीपॉय जो आहे ना हा घेतलेला, तिथं छोटासा खण आहे, तो मी स्पेशल फक्त खाऊसाठी केलेला आहे, जेणेकरून मुलांना जास्त शोधायलाही लागू नये आणि इझिली तो ओपन पण होतो। मुलांच्या हाताला म्हणजे हाताशी पण आहे, लवकर पटकन काढून खाता येतं त्यांना। त्याच्यामुळं मी त्या खणामध्ये ना सगळा जो खाऊ आहे तो ठेवून दिलेला आहे। आणि ज्या काही वस्तू होत्या डेकोरेशनच्या ते एका पिशवीमध्ये भरून एक लॉफ्टवर वरती पोटमाळा जो आहे त्या पोटमाळ्यावर ठेवून दिलेला आहे।
तर आता इकडे किचनमध्ये आले ना, तर एवढं मोठं पातेलं होतं दुधाचं. आता पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की दूध एक्स्ट्रा घ्यावंच लागतं. तर कसं होतं ना, थोडं थोडं वापरून थोडंसंच पातेल्यामध्ये राहिलं होतं. आणि मग म्हटलं चला एका छोट्या पातेल्यामध्ये काढून देऊया. आणि कुकरला ना साधा भात लावला होता नैवेद्यासाठी. गौरी विसर्जनाच्या वेळेला ना नैवेद्य लागतो दूध भाताचा. आणि मग किंवा काही ठिकाणी शेवयासुद्धा करतात. आणि मग त्यानंतर इकडं ना देवपूजा झालेली होती, फक्त दिवा लावून घ्यायचा होता, कारण सकाळी झाली होती देवपूजा. आणि आता गौरी विसर्जनाची वेळ होती, तर म्हटलं चला दिवाबत्ती करून घेऊया, अगरबत्ती लावूया आणि सुरुवात करूया गौरी विसर्जनाला. तर काहीशी अशी पूजा होती, एकदम साधी सिंपलच होती आजची पूजा, जास्त काही नव्हतं. पण चला म्हटलं आता गौरी विसर्जनाची वेळ झालेली आहे. कशा पद्धतीने आम्ही आमच्याकडे गौरी विसर्जन करतो तर हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता एक एक कोसावरनं वेगवेगळी पद्धत असते बरं का. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक एक कोसाचं जर अंतर असेल ना, तर तिथल्या पद्धती वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळं आता आमच्याकडची पद्धत कशी आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर असं बस्कर टाकलेलं आहे, हंतरलेलं आहे. आणि आपल्या गौरी ज्या आहेत ना, त्यांना हळदी कुंकू लावायचं, त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. यादी आरतीसुद्धा झालेली आहे गौराईंची. आणि मग मुखवटे हलवून एका ताटामध्ये घेतलेले आहेत. आणि ह्याशी लक्ष्मी मिळते. आता याला लक्ष्मी म्हणतात आमच्याकडे. त्या पॅकेटमध्ये की नाही सुदगुंडी असते, त्यानंतर हळकुंड, खारीक, सुपारी, खोबरं हे सगळं असतं. आणि 21 प्रकारची पालवी जी आहे ती घेतली जाते. काही ठिकाणी 11 प्रकारची पालवी घेतली जाते. आणि मग ती सुतगुंडी फोडायची, त्याला आधी हळदी कुंकू लावायचं, गौराईंना हळदी कुंकू लावून घ्यायचं, मग ती सुतगुंडी फोडायची. आणि मग त्यानंतर आपल्याला आहे ना त्यामध्ये 21 प्रकारची जी पालवी आहे ना ती बांधून घ्यायची आहे. आता खरं यामागचं कारण काय आहे तर ना, स्त्रीचा मुख्य धर्म जो आहे तर तो घराला, निसर्गाला, प्रत्येक माणसाला बांधून ठेवणे हाच आहे. आणि स्त्रीनंच नाही फक्त, तर प्रत्येक व्यक्तीनं, यामध्ये फक्त स्त्री नाही, प्रत्येक व्यक्ती, पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे, त्यांनी प्रत्येक गोष्टीला ना बांधून ठेवलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे सगळ्यांशी मिळतं जुळतं घेतलं पाहिजे, ह्याच म्हणजे हाच अर्थ असावा या सणामागचा. तशी फारशी मी काही माहिती याबद्दल काढलेली नाही आहे. पण मग ही इकडं की नाही 21 प्रकारची पालवी घेतलेली आहे. आणि 21 प्रकारची पालवी जी आहे ना ती आपल्याला बांधून घ्यायची. तर पहिली गाठ हळदीची असते, मग कुंकाची असते, मग त्यानंतर आपल्याला म्हणजे खारीक, खोबरं, सुपारी अशा पद्धतीनं, हळकुंड अशा पद्धतीनं त्या गाठी ज्या आहेत सुतगुंडीच्या त्या बांधत जायच्या, त्या ओट्यात घ्यायच्या. आणि 21 प्रकारची पालवी जी आहे ती छान अशी मस्तपैकी बांधत जायची. आणि मग हे सगळी पालवी जी आहे बांधलेली तर ती आपल्या गौराई पुढे ठेवायची, हळदी कुंकू करायचं, तुळशी पुढे ठेवायची, नमस्कार करायचा तुळशी मातेला. आणि आजच्या दिवशी ना सगळ्यांना नमस्कार करायचा असतो, घरामधल्या सगळ्यांना. मग ते आपले मुलं असू देत किंवा मग इतर कोणीही आपल्यापेक्षा लहान असलं ना तरीसुद्धा त्यांना नमस्कार करायचा, असा म्हणजे आजच्या दिवसाचा नियम आहे. त्यानंतर ना सगळं लक्ष्मी वगैरे घेतली आणि मग लगेच इकडं फोटो काढायला मुलांना उभं केलेलं आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पांचा. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येतील आता. पण म्हटलं चला एक आठवण असावी म्हणून ना मी छान छान टी-शर्ट मिशोवरून मागवले होते ह्या तिघांना. तर त्यांनी बघा आता त्यांचं राम लक्ष्मण थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दिसत असतील ना, आता बघा एकामेकाचे दुश्मन झालेले आहेत. तर असंच असतं बघा आमच्या घरी. तुमच्या घरी पण असंच वातावरण आहे का नक्की कमेंट करून सांगा. तर धोपटाधोपटीच झाली एकमेकांना. आणि शेवटी मग मी मध्यस्थी घेऊन एक छानसा फोटो क्लिक केला आणि लगेचच लागली मोदकाच्या तयारीला. आता गौराईंचं तर विसर्जन झालेलं होतं, पण आता गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळेसही तेवढीच धावपळ होते आणि गणपती बाप्पांचं विसर्जन असेल ज्या दिवशी त्या दिवशीसुद्धा एवढीच धावपळ होते. तर आता म्हटलं चला, त्या दिवशी तर मोदक करायला काही जमलं नाही, तर आज ना नक्कीच मोदक करायची. किती जरी गडबड झाली, किती जरी घाई गडबड झाली तरीसुद्धा. तर मागच्या ब्लॉगमध्ये ना मला एका ताईंनी कमेंट केली होती की ताई तुम्ही दुपारी झोपत नाही का. तर मी कधीच दुपारी झोपत नाही. जर समजा माझी तब्येत बिघडलेली असेल ना तरच मी फक्त दुपारची झोप घेते, नाहीतर आहे ना म्हणजे मी मुद्दाम जरी पडले की नाही दुपारची तरीसुद्धा माझ्या मनामध्ये काही ना काहीतरी चक्र चालू असतं, मला झोपच लागत नाही. माझं मन खूप चंचल आहे, म्हणजे नाही का काय वेगवेगळे विचार मी करत असते, आपल्याला काय करता येईल किंवा काय ह्या गोष्टी. तर ज्यांचं मन चंचल आहे ना त्यांना दुपारची अजिबात झोप लागत नाही. तर मी तर कधीच झोपत नाही दुपारची. हां, तब्येत बिघडली तर मात्र नक्कीच झोपते मी, असं आहे. तर इकडे ना खोबरं खिसून घेतलं होतं आणि
एका बाजूला मी आता खोबरं भाजायला ठेवलेलं आहे. यामध्ये 2-3 चमचे तूप घालून घ्यायचं आणि मंद आचेवर हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला तर मोदकाची रेसिपी माहिती असेल, पण मी कशी करते तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि मग इकडं ना ज्या भांड्यानं आपण पीठ मोजून घेतलेलं आहे तांदळाचं, त्याच भांड्यानं मी इकडं पाणी मोजून घेतलेलं आहे. जेवढं तांदळाचं पीठ ज्या भांड्यानं मोजून घेतलं तेवढंच त्याच भांड्यानं 1 भांडं पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं आहे, तूप घालायचं आहे आणि पाण्याची उकळी काढून घ्यायची आहे. आणि मग पाण्याची आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे. सोपे आहेत मोदक, फक्त उकड आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे. आणि सारण आता मी इथं करून घेतलेलं आहे. बारीक गूळ चेचून घेतला आणि खोबऱ्यामध्ये छान मिक्स केला. छान ते गूळ वितळेपर्यंत खोबरं भाजून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला ना यामध्ये वेलची घालायची आहे. तर वेलचीचा फ्लेवर एकदम मस्त लागतो. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता, पण ड्रायफ्रूट्स छान बारीक करा, नाही तर मग मोदक फाटतो. एका बाजूला मी चहा ठेवला होता. संध्याकाळची वेळ होती आणि आज ना आमच्या नंदबाईसुद्धा येणार होत्या, म्हणून सगळी गडबड चालली होती. तर एका बाजूला ना पटपट मी वरवंट्यानं वेलची बारीक करून घेतली आणि आता सारणामध्ये घातलेली आहे. कसं होतं ना, वेलचीशिवाय त्या मोदकाला मजाच नाही. आणि मग त्यानंतर इकडे एका बाजूला पाणी उकळत ठेवलं, एका बाजूला चहा ठेवला. पाणी उकळलेलं आहे आपलं, रवी घेतलेली आहे आणि चमच्याने आपल्याला 1-1 चमचा असं पीठ टाकायचं आणि छान पीठ हे फेटून घ्यायचं. तर मी जेव्हा फेटत होते, उकड काढत होते ना, तेव्हा थोडंसं पाणी कमी पडलं होतं. तर तुम्ही ना थोडं जास्त पाणी घ्या बरं का. आणि समजा जर पातळ झालं ना तरीसुद्धा थोडीशी पिठी ठेवायची, काहीच होत नाही. जरासं डेअरिंग केलं की नाही अशा गोष्टींचं, ज्या गोष्टी आपल्याला येत नाही तर त्या गोष्टी आवर्जून करायच्या, त्या जमतातच आणि भीतीसुद्धा मरते आपली. तर मला ना ह्याच मोदकांची खरं भीती वाटते. हे मोदक ना माझ्याकडून साधतच नाहीत, पण यावर्षी खूप छान झाले होते आणि मी साच्यानेच केले होते, हाताने नाही केले. तर गरम गरम हे पीठ जे आहे ना ते आपल्याला मळून घ्यायचं असतं आणि हे सगळी प्रोसेस जी आहे ती गरम गरम करायची असते. तर पीठ मी छान फेटून घेतलेलं आहे आणि 2 मिनटं आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे. बरोबर 2 मिनटं वाफवलं की आपल्याला हे उकड एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि गरम गरम ही उकड मळायची आहे. आता तुम्हाला ना ही गरम गरम उकड जर मळताना तुमचा हात भाजत असेल ना तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही उकड घालायची आणि एक वर्ण कापड घ्यायचं आणि छान मळून घ्यायची. एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली, जशी मी वापरली आहे. तर आणि मग त्यानंतर ना पटपट साच्याने ना मोदक करून घेतले आणि हे मोदक जे आहे ते उकडलेले सुद्धा आहेत. तर मी इडलीच्या भांड्यामध्ये मोदक उकडून घेतले. इडली पात्र माझ्याकडे नाही आहे. तुम्ही जर चाळण ठेवून पातेल्यात पाणी गरम करून उकडलात ना वरनं झाकण ठेवून तरीही चालेल. तर एका इडली पात्रामध्ये ना म्हणजे गोल, तिथं मी 2-2, 3-3 मोदक ठेवले होते. म्हणजे एका इडलीच्या प्लेटमध्ये ना माझे 8 मोदक उकडले होते. 2-2 ठेवले होते मी प्रत्येकी मोदक. तर झटकीपट झाले मोदक. तर बघा तुम्ही केळीच्या पानावर किती मस्त मोदक दिसत आहेत ना. आता मोदक कसे झालेत ना हे खाल्ल्यानंतरच कळेल. आता तर मी सध्या नाही खाल्ले अजून, नाही थोडी पण टेस्ट नाही केली बरं का. खाल्ले नाही, गोष्टी नाही केलेत. आता खाल्ल्यानंतरच कळेल. आणि आज तर बघितलं मंडळाचा पण किती मोठा आवाज आहे. तर असं आता चहा वगैरे घेते. सगळा पसारा जो काय होता ना सगळा कट्ट्यावरचा मस्त आवरलेला आहे. आणि भरपूर भांडी, फक्त मोदक केली तरी भांडी बघा किती भरपूर भांडी साठलेली आहेत. तर आता चला विसर्जनाची वेळ झालेली आहे. चहा वगैरे घेते आणि मग त्यानंतर आरती होईल, प्रसाद दाखवला जाईल आणि मग आपण बघू आता पुढं काय ठरतंय तसं. तर ब्लॉग कंटिन्यू करा. संध्याकाळची वेळ झाली होती. चला म्हटलं चहा घेऊया आणि मग पुढच्या कामाला लागूयात. तर गणपती बाप्पांना सर्वात आधी नैवेद्य दाखवला आणि मग आरती करायला घेतली. पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. गणपती गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 5, 6, 7, 8 5, 6,
बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या लय हे बघ हे बघ हे बघ, असंच करतो ते. नको हात लाव मग त्यानेच प्रसाद खाणार का निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने देवा रक्षावी देना मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मोरया गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर गणपती बाप्पा गेल्याचं दुःख आणि गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. घर खूप सुनं सुनं वाटतं, पण 5 दिवस आपण जेवढी पण सेवा केलेली आहे गणपती बाप्पांची, जेवढी भक्ती केलेली आहे ती 5 दिवस ना वर्षभराची एनर्जी देऊन जातात. तर काही जणांना ना आता प्रश्न पडला असेल की टपामध्ये का विसर्जन केलं गणपती बाप्पांचं. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं, तुम्ही जर मागच्या वर्षीपासूनचे व्ह्यूअर्स असेल तर तुम्हाला माहिती असेल, जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर दरवर्षी आम्ही असंच टपामध्ये आमच्या गार्डनमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. कुठलीही नदीमध्ये कॅनलमध्ये कुठंही जात नाही, गर्दीमध्ये घरच्या घरी गणपती बाप्पांचं विसर्जन करतो. कारण आमचा गणपती बाप्पा जो आहे तो साध्या काळ्या मातीचा आम्ही तयार करून घेतलेला असतो आमच्यात कुंभार काकांकडनं. आणि आम्ही जेव्हा रील्स वगैरे बघते की नाही की गणपती बाप्पांची सोंड तुटलेली आहे, हात तुटलेला आहे, घाणेरड्या पाण्यामध्ये गणपती बाप्पांना विसर्जन केलेलं आहे, तेव्हा मला खूप वाईट वाटतं. आणि माणूस म्हणून आहे की नाही जन्माला आल्याची म्हणजे देवाने एवढं चांगला जन्म दिलेला आहे ते चांगले कर्म करण्यासाठीच दिलेला आहे. आणि माझ्या मुलांना तरी मी हेच शिकवणार आहे, अशाच पद्धतीनं सण साजरी करायचे. नाहीतर मग ज्यांना अशी सोय नाही आहे विसर्जनाची किंवा ज्यांच्याकडे काळ्या मातीचा गणपती बाप्पा नाही बसत त्यांनी इतर कुठल्याही एकच धातूची मूर्ती घ्यावी आणि आयुष्यभर त्याच गणपती बाप्पाची ना मूर्ती बसवावी, पूजा करावी. थाटमाट आणि दिखावा ह्यासाठी सण उत्सव नसतो, सण उत्सव असतो निसर्ग जपण्यासाठी. हे आपल्या मुलांना शिकवता आलं पाहिजे आपल्याला. तर रात्रीचं साधं असं जेवण होतं आणि मग आता जेवायला बसलेलो आहोत आम्ही सगळे. जेवण वगैरे झाले की लगेचच मी इकडे ना कट्टा वगैरे स्वच्छ केला होता, थोडेसे मोदक राहिले होते तर तेच मी रात्री जेवणाला घेतलेले आहे. कोबीची भाजी, वरण भात असं साधंसं जेवण होतं. तर चला मग
आता कामं पण माझी संध्याकाळची आटपून झालेली आहेत आणि रात्रीचे आत्ता 10:30-11चं टायमिंग असावं. भांडे इकडे घासून मी पालती घातलेली आहेत. तर चला, आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.